अगं पण म्हणूनच तर मी तुला सांगितलं होतं ना, तू त्या गायनेकची अपॉइंटमेंट घेऊन ठेव. ठीक आहे, तुला जमणार नसेल तर मला नंबर पाठव, मी घेईन अपॉइंटमेंट. हो ओके, बाय बाय. तुझं काय चाललंय? मी तुला सांगितलं होतं ना आपण मीराकडे जायचंय म्हणून. आणि मीही तुला सांगितलं ना की या वेळेला मी मीराकडे जाणार नाही. का पण? माझी मर्जी असं समज. अच्छा, काय उपयोग झाला? आपण इतकी वर्ष मीराकडे जातोय ना, तिने डॉक्टर म्हणून आपल्याला योग्य सल्ला दिला नाहीच, वर हे सरोगसी प्रकरण आपल्या डोक्यावर थोपलंय. काय बोलतेस तू? योग्य तेच बोलतेय मी. या सगळ्या प्रकरणात मीरानी मला बिचारी करून ठेवली. तुम्ही उठण्याचीच वाट बघत होते मी. तुमच्यासाठी चहा करून ठेवल्या थर्मासमध्ये, कोराचे, हवं असेल तेव्हा दूध घालून घ्या. दुष्यंत झोपला, मी येईपर्यंत बहुतेक काही उठणार नाही तो. जाऊन येते. अरे हो, पण तू जातेस कुठे? अश्विनीचे पैसे परत करायला प्रधानांकडे. माणूस मेल्याचं दुःख काळाबरोबर हलकं होतं मा. पण जिवंत माणसांनी दिलेलं दुःख, यातना आयुष्यभर सोबत करतात. मान्य आहे मीरा, मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू घाई करू नकोस. थोडे दिवस जाऊ दे, कारण आता तुझ्या आयुष्यापेक्षा मिहिरचे प्रश्न तुझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. आणि मिहिरसाठी पलाशच त्याचा बाबा आहे. नवरा बायको वेगळे होऊ शकतात मीरा, आई बाबा नाहीत. या ना मिसेस देवधर, या. नको, तुमचे पैसे परत करायला आले. पैसे कसले? घर खर्चासाठी पाठवले होते ना तुम्ही पैसे, किती मार्फत. आता तुम्ही पाठवले का अश्विनीनी, की तुम्ही दोघांनी मिळून, ते ठाऊक नाही मला. अश्विनीशी काही संपर्कच राहिलेला नाही ना आता आमचा. अरे मी ऑपरेशनसाठी तुम्ही आम्हाला मदत केलीत ना, पैसे पाठवलेत आमच्यासाठी, त्याबद्दल ऋणीच आहोत आम्ही तुमचे. ते पैसे परत केले ना तरी ऋणातनं मुक्त नाही होणार तुमच्या आम्ही. पण हे आत्ता पाठवलेले पैसे, तुम्हाला वाटत असेल देवधरांच्या तोंडावर पैसे फेकले की सगळ्याच गोष्टी संपल्या, प्रश्नच मिटले ना सगळे. सगळ्या गोष्टी पैशात विकत घेता येतात असं वाटतं तुम्हाला. माणसं सुद्धा तशीच विकत घेता तुम्ही. अश्विनीला सुद्धा तसंच विकत घेतलं ना तुम्ही. हे पैसे एक निरोप सांगा आमच्या अश्विनीला. नाही, मला माहिती आहे कष्ट करूनच पैसा कमवते ती. कमवू दे, भरपूर पैसे कमवू देत तिला. पण तिला सांगा, पैशापेक्षा महत्वाची नाती असतात आणि ती जपायला शिक.